नमस्ते, मी संगीता आणि स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठापासून बनणारी पुरी। तुमच्या घरात जर लहान मुलं असतील किंवा शाळेत जाणारी मुलं असतील तर त्यांच्या एक मधल्या खाऊसाठी हा चांगला ऑप्शन आहे। तर त्यासाठी मी आधी इथे छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घेऊ शकता, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रकला बारीक चिरून घेतले आणि अर्धा चमचा जिरे आणि मीठ। आता आपण ह्या सगळ्यांची एक बारीक पेस्ट तयार केलेली आहे। मेजरमेंटच्या कपमध्ये जो अर्धा कपाचा माप असतं त्याप्रमाणे आपण 2 कप इथं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। 2 टेबलस्पून आपण इथे बेसन घेतलेलं आहे आणि 2 मोठे चमचे आपण इथे बारीक रवा घेतलेला आहे। अर्धा छोटा चमचा मीठ पण टाकायचं आहे इथे आपल्याला। 1 छोटा चमचा भाजलेली जिरेपूड, अर्धा छोटा चमचा धनेपूड आणि ओवा अर्धा छोटा चमचा, त्याला आपण हातावरती थोडंसं क्रश करून घेतलं आहे आणि याला आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत ती हिरवी पेस्ट जी आपण वाटून घेतली होती। हाताने व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं आहे। अर्धा छोटा चमचा हळद पावडर पण आपण टाकलेली आहे इथे आणि मळण्यासाठी आपण गरम पाणी टाकणार आहोत। गरम पाणी टाकल्यावर थोडंसं जर पाणी जास्त गरम असेल तर थोडं चमच्याने आधी मिक्स करायचं आहे आणि पाणी जेव्हा आपल्याला थंड होईल म्हणजे कोमट होईल तेव्हा आपण हाताने व्यवस्थित पीठ मळायचं आहे। पीठ मळताना फक्त एवढी काळजी घ्यायची की पीठ आपल्याला सैलसर नाही मळायचं, जेवढं घट्ट मळता येईल तेवढं आपल्याला घट्टसर पीठ मळायचं आहे। इथं गरम पाणी आपण यासाठी वापरले की त्याने ज्वारीचं पीठ जे आहे ते मिळून येतं व्यवस्थित। पीठ मळून झाल्यानंतर तुम्ही थोडंसं टेस्ट करू शकता की त्यामध्ये मिठाचं प्रमाण कसं आहे ते। आपलं पीठ आता इथे आपण मळून झालेलं आहे। झालेल्या पिठाचे आपण 4 भाग करणार आहोत आणि एक भाग घेऊन त्याला पोळपाटावर तेल लावून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। ज्या साईजची पुरी तुम्हाला बनवायची त्या साईजचा आपण उंडा हातावर घेऊन व्यवस्थित मळून त्याची लाटी करून घ्यायची। पोळपाटावर तेल लावूनच आपण हे लाटणार आहोत। जर तुम्हाला असं वाटतंय की तसं तुमच्याकडनं तुटते आहे तर तुम्ही प्लास्टिकच्या पेपरवरती पण याला लाटू शकता किंवा हातावरती थापूनही करू शकता। फक्त पुरी आपल्याला थोडी जाडसर ठेवायची, जास्त पातळ नाही करायची। लाटताना फक्त तुम्ही एवढी काळजी घ्या की पीठ हे व्यवस्थित मऊ झालेलं पाहिजे आणि तेल लावून लाटलं की आपली पुरी व्यवस्थित निघते। अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या लाटून घेणार आहोत। अर्ध्या पुऱ्या मी इथे लाटून घेतलेल्या आहेत। आता आपण त्या तळणार आहोत। तर तळण्यासाठी आपल्याला तेल थोडंसं गरमच हवं आहे। आपण त्याच्यामध्ये आधी एक छोटा उंडा टाकून त्याला टेस्ट करणार आहोत। ही पुरी आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरच तळायची आहे। जास्त जर थंड तेल असेल तर पुरी जास्त तेल पिईल आणि पुरीवर दाखवल्याप्रमाणे तेल टाकलं की पुरी व्यवस्थित फुगते। ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा की तुम्हाला कशी वाटली। आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून तुम्ही आमचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद।